नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गंगाखेड विधानसभा मतदारसंघात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं शेतीसह घरांची पडझड, जनावरे वाहून गेली आहेत। त्यामुळे सर्व नुकसानीची तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे। गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील गंगाखेड, पालम आणि पूर्णा तालुक्यातील बळीराजाला सध्या अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे। यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीस अनियमित पावसामुळे पिके धोक्यात आली होती। त्यानंतर झालेल्या पावसामुळे पिके कशीबशी जगली, परंतु त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने पिकांसह शेतकऱ्यांच्या जमिनी व पशुधनाचे अतोनात नुकसान झाले आहे, असेही लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे। तसेच ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात 3-4 फूट पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले आहे। काही दिवसानंतर काढणीस येणारे सोयाबीन, मूग, उडीद पावसाच्या पाण्यात वाहून गेले असून कापसाचीही मोठी नासाडी झाली आहे। गोदावरी नदी व डोंगरपट्ट्यातील जमिनी खरडून गेल्या असून शेतकऱ्यांच्या पशुधनासह फळबागेचेही नुकसान झाले आहे। मुसळधार व सततच्या पावसाने घराची व गोठ्याची सुद्धा पडझड झाली आहे। या नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे। त्यामुळे झालेल्या सर्व नुकसानीचे अत्यंत तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे, अशी ही विनंती लेखी पत्रात केली आहे। यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार डॉक्टर राहुल पाटील, आमदार राजेश दादा विटेकर उपस्थित होते। महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी परवेश शेख, परभणी।